तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा दिव्य संदेश सुरू करण्यापूर्वी डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात स्वामी समर्थांचे स्मरण करा. हा स्वामी तुम्हाला 3 नंबर देत आहेत. हे 3 नंबर साधे नाही, हे तुमच्या जीवनाशी जोडलेले दिव्य संकेत आहे. स्वामी म्हणतात, भक्तांनो, तुमच्या मनातील प्रश्न मला माहीत आहेत. तुमची वेदना, तुमची प्रतीक्षा, तुमचा संयम मी सर्व पाहत आहे. मला आठवलेस, आता मी तुला सोडणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तू खूप काळ शांतपणे सहन केलंस. तुझ्या डोळ्यातील अश्रू मी पाहिले आहेत. लोकांनी तुला समजून घेतलं नाही, पण मी प्रत्यक्ष पाहत होतो. तू जेव्हा एकटा वाटलास तेव्हा मी तुझ्या जवळच होतो. तू हार मानायचा विचार केलास तेव्हाच मी तुला धरून ठेवलं. स्वामी म्हणतात, आता तुझी चिंता संपणार आहे. ज्या गोष्टींसाठी तू रात्रभर जागा राहिलास, ज्यामुळे तुझं मन थकलं, तो काळ आता संपत आला आहे. तू फक्त एकच काम कर, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. स्वामींचा आशीर्वाद नंबर 1 निवडणाऱ्या भक्तांसाठी आहे. तुझं एक मोठं काम अडकलेलं आहे. लोक म्हणाले होणार नाही, पण मी म्हणतो होईल. पुढील 11 दिवसात तुला एक असा संकेत मिळेल जो तुझं आयुष्य बदलून टाकेल. फोन, मेसेज, बातमी किंवा भेट यांपैकी काहीतरी घडेल. स्वामी म्हणतात, तुझ्या भोवती नकारात्मकता होती, मत्सर होता, वाईट नजर होती, पण आता माझं कवच तुझ्यावर आहे. श्री स्वामी समर्थ. मनात एक इच्छा धर. स्वामी म्हणतात, तुझी इच्छा मी ऐकली आहे. योग्य वेळी, योग्य प्रकारे ती पूर्ण होणारच आहे. तुला जे हो आहे ते मिळेल, पण त्यासोबत शांतीही मिळेल. स्वामी भक्तांनो, जर हा संदेश ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समजा स्वामी तुमच्याशीच बोलत आहे. मी आहे, मी तुझ्या सोबत आहे आणि मी तुला कधीही सोडणार नाही. स्वामी भक्तांनो, हा संदेश आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप काही सहन केलंस. तू कोणालाही सांगू शकला नाहीस, पण माझ्याशी मात्र रोज बोलत होतास. तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे आहे. आता त्या अश्रूंना आनंदात बदलण्याची वेळ आली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, नंबर 1 निवडलेल्या भक्ता, तुझ्यावर माझा विशेष हात आहे. जिथे मार्ग बंद वाटतो तिथे मी नवीन दार उघडतो. पुढील 7 दिवसात तुला एक चांगली बातमी मिळेल. ती लहान वाटेल, पण तिच्यामुळे मोठा बदल सुरू होईल. स्वामी म्हणतात, भीती तुझ्या मनात नाही, ती तुझ्यावर टाकली गेली आहे. आता मी ती काढून टाकतो. तू फक्त श्वासावर लक्ष ठेव आणि माझं नाम घेत राहा. स्वामी म्हणतात, तुझी इच्छा मनात धरली आहेस, ती योग्य वेळची वाट पाहत आहे आणि ती वेळ आता जवळ आली आहे. तुला एक स्वप्न, एक चिन्ह किंवा अचानक आलेला विचार यातून मला ओळखू येईल. स्वामी भक्तांनो, स्वामींचे आभार माना. स्वामी, तुम्ही माझ्या आयुष्यात आहात, हेच माझं सर्वात मोठं भाग्य आहे. हळू आवाजात 3 वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश ऐकून तुमचं मन शांत झालं असेल तर स्वामींच्या या कार्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. तर स्वामी भक्तांनो, ज्यांनी 2 नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते पाहूया. अडकलेली कामे पूर्ण होणे, मानसिक शांती, स्वामींचा हात डोक्यावर. स्वामी भक्तांनो, आज हा 2 नंबरचा दिव्य संदेश स्वामी समर्थ सतत तुमच्यासाठी पाठवत आहे. जर तुमची कामे अडकली असतील, जर प्रयत्न करूनही यश मिळत नसेल, जर मन खचले असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. भक्तांनो, आयुष्यात अडचणी येतात म्हणजे देव रागवलेला असतो असे नाही,
कधी कधी स्वामी आपली परीक्षा घेत असतात आणि कधी आपल्याला योग्य मार्गावर आणत असतात. स्वामी समर्थ म्हणतात, जो धीर सोडत नाही त्याच्या आयुष्यात मी सत्ता उतरतो. 2 नंबर दिसत असेल तर जाणून घ्या. तुमचे अडकलेले काम लवकर पूर्ण होणार. अचानक मदत मिळणार. योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार. स्वामी म्हणतात, तू फक्त विश्वास ठेव, बाकी सगळं मी पाहतो. भक्तांना, स्वामी आज तुम्हाला थेट सांगत आहेत, तू खूप सहन केलंस, आता तुझ्या संयमाचे फळ मिळणार. डोळे मिटा, मनात फक्त स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. मन शांत ठेवा भक्तांनो. स्वामींच्या दरबारात उशीर होतो पण अन्याय कधीच होत नाही. आजपासून चिंता कमी करा, कारण स्वामी तुमचं ओझं उचलत आहे. स्वामी भक्तांनो, जर हा 2 नंबरचा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर स्वामींच्या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश इतर भक्तांपर्यंत पोहोचवा. स्वामी म्हणतात, जो माझा संदेश पसरवतो त्याच्या घरात मी सदैव वास करतो. तर भक्तांनो, आजचा संदेश आहे 2 नंबरचा. तो नंबर जो संतुलित, शांती आणि अडकलेली कामे पूर्ण होणे याचं प्रतीक आहे. स्वामी म्हणतात, तू चिंता सोड, मी तुझं प्रत्येक काम स्वतः पूर्ण कर. आज या संदेशात जो प्रेम आणि आशीर्वाद आहे तो तुमच्या आयुष्याचं नशीब बदलू शकतो. जेव्हा काम अडकतात, मन उदास होतं, तेव्हा माणूस स्वतःवर शंका घेतो. पण स्वामी समर्थ म्हणतात, जिथं तू थांबतोस तिथून मी सुरुवात करतो. 2 नंबर दाखवतो की स्वामी तुझ्या बाजूला आहेत. फक्त तू धीर धर, नम्र राहा आणि श्रद्धा ठेव. आजपासून प्रत्येक अडथळा स्वामींच्या कृपेने दूर होणार आहे. 2 हा फक्त अंक नाही, तो आहे स्वामींचा संकेत. 2 म्हणजे देव आणि भक्त यांचं एकत्र येणं. 2 म्हणजे मन आणि आत्मा याचं संतुलन. 2 म्हणजे संकट आणि उपाय दोन्ही स्वामींच्या अधीन आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, तुझं मन शांत राहील आणि तुझं काम पूर्ण होईल. एका भक्तानं स्वामींना प्रार्थना केली, स्वामी माझं काम अडकलं आहे. दुसऱ्या दिवशी त्याला 2 नंबर दिसला आणि त्याच दिवशी अडकलेलं काम आपोआप पूर्ण झालं. हा योगायोग नाही, हा स्वामीचा संकेताचा आशीर्वाद आहे. जर तुम्हालाही 2 नंबर वारंवार दिसतोय तर समजा स्वामी तुमच्याकडे येत आहेत. स्वामी म्हणतात, भक्तांनो, मी तुमचं दुःख ऐकतोय, मीच आहे तुमचा साथी, मीच आहे तुमचा विश्वास. जिथं तुमची ताकद संपते तिथून माझा आशीर्वाद सुरू होतो. म्हणून डोळे मिटा, मनात फक्त एक नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जर तुम्हाला हा 2 नंबरचा संदेश मनाला भिडला असेल तर जाणून घ्या, तुमचं नशीब आज बदलायला सुरुवात झाली आहे. स्वामी समर्थ तुमचं अडकलेलं काम पूर्ण करतील आणि तुमच्या घरात आनंद, समाधान व शांती आणतील. स्वामींच्या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जो स्वामींचं नाव पसरतो त्याच्यावर त्यांचा कृपादृष्टीचा वर्षाव होतो. नंबर निवडणाऱ्यासाठी अचानक कृपा, नशीब बदल, संकटातून मार्ग. स्वामी भक्तांनो, डोळे बंद करा, मन शांत करा, स्वामी समर्थांचे नाव हळूच घ्या. आज हा संदेश 3 नंबर निवडणाऱ्या भक्तांसाठी आहे. हा नंबर निवडणं म्हणजे स्वामींची इच्छा आहे, कारण स्वामी समर्थ म्हणतात, जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याचं नशीब मी स्वतः बदलतो. स्वामी म्हणतात, तू खूप थकला आहेस, मनाने, विचारांनी, जबाबदाऱ्यांनी, लोकांसाठी सतत दिलंस, पण तुला समजून घेणार कोणीच नाही असं तुला वाटते. तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. तू रडलास पण आवाज न करता, तू लढलास पण कोणी पाहिलं नाही, तरी तू थांबला नाहीस. स्वामी म्हणतात, अशा भक्तांवर माझी कृपा उशिरा नाही पण चमत्कारिकपणे होते. 3 नंबरच्या भक्तांनो, जे काम काढलेले आहे ते नक्की पूर्ण होईल. जे पैसे थांबले आहेत ते मार्ग काढून येतील. जे नातं
तुटण्याच्या टप्प्यावर आहे ते वाचे किंवा त्याहून चांगलं काहीतरी मिळेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्या अडचणी दूर करत नाही, तर तुला त्या पार करण्याची शक्ती देतो. आजपासून 11 दिवस मनापासून फक्त एकच नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ. 3 नंबर म्हणजे अचानक बदलाचा नंबर. स्वामी सांगतात, ज्या क्षणी तू सोडून देणार होतास त्याच क्षणी मी तुझ्यासाठी निर्णय घेतला. अचानक फोन येईल, अचानक संधी मिळेल, अचानक मन शांत होईल. ही कृपा लोकांना दिसणार नाही, पण तुला आतून जाणवेल. तू खूप विचार करतोस, भविष्याची भीती तुला झोपू देत नाही. स्वामी म्हणतात, भविष्य माझ्या हातात आहे, तू फक्त आज माझ्यावर सोपव. आजपासून भीती नाही, ताण नाही. जे लोक तुला कमी लेखतात त्यांच्यापासून स्वामी तुला दूर ठेवतील. स्वामी समर्थांची प्रतिज्ञा, जो 3 नंबर निवडतो त्याच्या आयुष्यात मी स्वतः लक्ष घालतो. तुझ्या घरात शांतता येईल, तुझ्या मनात विश्वास येईल, तुझ्या चेहऱ्यावर हास्य परत येईल. स्वामींच्या चरणी मस्तक ठेवा. स्वामी, माझी काळजी तू घे. मी थकलो आहे, आता मला तुझ्या कुशीत विश्रांती हवी आहे. स्वामी म्हणतात, जा भक्तांनो, माझी कृपा तुझ्यावर झाली आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब. हा संदेश इतर स्वामी भक्तांनो, आतापर्यंत आपण जो दिव्य संदेश ऐकला तो केवळ शब्दांचा नाही, तो स्वामींच्या कृपेचा, त्यांच्या आशीर्वादाचा प्रवाह आहे. स्वामी म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्यातील अंधार मी स्वतः दूर करतो. तुमच्या आयुष्यात चिंता असतील, दुःख असेल, अपयश आले असेल तरी घाबरू नका, कारण स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे आहेत. आज जर तुमचे डोळे भरून आले असते, आज जर मनाला थोडा तरी दिलासा मिळाला असेल, तर समजा स्वामींनी तुमची हाक ऐकली आहे. स्वामी म्हणतात, संयम ठेवा, श्रद्धा ठेवा, वेळ सर्व काही बदलतो. ज्यांना न्याय मिळाला नाही, ज्यांना अपमान सहन करावा लागला, ज्यांचे प्रयत्न अपयशी झाले, त्यांच्यासाठी स्वामींचा वेळ आता जवळ आला आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, भक्तांनो, तक्रार कमी करा, प्रार्थना वाढवा आणि मनापासून स्वामी समर्थ हे नाव घ्या. आज या संदेशाच्या शेवटी आपण सगळे मिळून एक छोटी प्रार्थना करूया. स्वामी समर्थ महाराज, आमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करा, आमच्या मनाला शांती द्या आणि योग्य मार्ग दाखवा. भक्तांनो, जर हा स्वामी समर्थांचा दिव्य संदेश तुमच्या हृदयात स्पर्श करून गेला असेल, जर मनाला थोडी तरी शांती मिळाली असेल, तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा. आणि हो, अशाच दिव्य प्रेरणादायी स्वामी समर्थ संदेशांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपण आणखी मोठे, अजून खोल अर्थाचे, अजून दिव्य स्वामी समर्थ संदेश घेऊन येत आहोत. स्वामी समर्थ तुमचं कल्याण करो. स्वामी समर्थ तुमच्या घरात सुख शांती आनंद. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.